तर 4 ते 5 दिवसा अगोदर तुम्ही स्क्रीनवरती इमेज बघत आहात, मी हा व्हिडिओ बनवला होता। तर याच्यामध्ये मला काही कॉल आले, काही शेतकऱ्यांच्या मुलांचे, शेतकऱ्यांचे भरपूर जागेतून मला कॉल आले आहेत आणि कॉलमध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ टाकला ही माहिती कुठून घेतल्या, तुम्हाला खरंच कसं माहीत की आम्ही जे बोगस पीक विमा भरला। तर आता आम्हाला जे 5 वर्ष जे लाभ आहे कोणत्याही शेतकरी योजनेचे जे लाभ आहे ते मिळणार आहे। तुम्हाला कसं माहीत की आम्हाला जे आमचं आधार कार्ड आहे ते 5 वर्षासाठी ब्लॉक केलं जाणार आहे। तर बघा, मला काही स्वप्न पडत नाही आणि कोणकोणते जे सबस्क्रायबर आहेत एवढे असं म्हटलं मला की ही अशी खोटी माहिती तुमच्या चॅनलवरती टाकू नका। तर बघा, ही माहिती खोटी आहे की खरी आहे ते मी तुम्हाला आज क्लिअर करून देतो। आज मी तुम्हाला सांगणार आहे की ही माहिती कितीपत खोटी आहे आणि कितीपत खरी आहे। ठीक आहे, तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मूर्ख। तर बघा, जेव्हापासून मी चॅनल चालू केलं, आपलं आता 1 वर्ष कंप्लीट झालं आहे चॅनल चालू केलेलं आहे, तेव्हापासून मी आपल्या चॅनलवरती कोणतीच खोटी माहिती अजूनपर्यंत दिलेली नाही। लाडकी बहीण योजना जेव्हापासून निघाली तेव्हापासूनच मी व्हिडिओ बनवायला चालू केले, तेव्हापासून मी चॅनल बनवलं। 1 वर्ष कंप्लीट झाला, तेव्हापासून आजपर्यंत मी आपल्या चॅनलवरती कधीच खोटी माहिती दिली नाही आणि देणार पण नाही। कारण हे योजनाबद्दलचे चॅनल आहे, काही माहिती सांगतो मी याच्यामध्ये, फक्त योजनाबद्दलच माहिती नाही तर दुसरी माहिती पण मी आपल्या चॅनलवरती सांगतो। तर ही माहिती जी आहे मी कशी सांगणार आहे एवढं सांगा। कारण भरपूर सबस्क्रायबरचे कॉल आले, शेतकऱ्यांचे कॉल आले की खरंच हे आहे का, तुम्ही खोटी माहिती कशाला देता। तर बाबा, मी तुला एकच सांगणं आहे की मी खोटी माहिती कशाला देऊ। कारण हे जे मी सांगितलं आहे ते सकाळचं जे न्यूज चॅनल आहे तिथून ही माहिती घेतली आणि तुम्हाला सांगितली। कारण एक अर्धेच या न्यूज चॅनल बघतात, सगळी माहिती तर मिळत नाही, काही यूट्यूबमधून मिळते, म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतो। काही माहिती कुठून तरी घेऊनच व्हिडिओ बनवतो, कारण खोटी राहत नाही। तर बघा, ज्यांनी पीक विमा भरलेला आहे बोगस पद्धतीने, त्यांचं मी जे सांगितलं ते खरंच होणार आहे। सगळ्या योजनांचा लाभ जो आहे 5 वर्षासाठी बंद होणार आहे। त्याचबरोबर आधार कार्ड पण तुमचं ब्लॉक केलं जाणार आहे आणि तुमचं जे नाव आहे ते ब्लॉकलिस्टमध्ये टाकलं जाणार आहे, ब्लॅकलिस्टमध्ये। कारण ज्यांनी खोट्या पद्धतीने वापर करून जो पीक विमा भरला आहे, कारण पडताळणी चालू आहे आणि हे जेवढे कारवाई करण्याचे आदेश जे आहे ना सरकारने आपल्या तहसीलदाराकडे दिले आहे। तर तहसीलदार तुमच्यावर कारवाई करू शकतो। सगळे जे अधिकार आहेत तहसीलदाराकडे राज्य सरकारने सोपवले आहेत, एवढं लक्षात ठेवा। ही खोटी माहिती नाही आहे, खरंच आहे, मी आई शपथ सांगतो, मी खरंच आहे। आणि जेवढी तुम्ही जर बोगस पद्धतीने खोटी माहिती देऊन, समजा तुम्ही पीक विमा भरले असाल, समजा तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे, तुम्ही 2 एकरमध्ये पेरत आहात, किंवा काही धान लावता, काही कापूस लावता, काही ना काही लावत आहात आणि जे 3 एकर जमीन आहे बाकीची ते पडीत आहे, तरी तुम्ही त्याच्या पीक विमा भरला, त्याच्यामध्ये काही गहू, काही बाजरी, काही चणा जे काही दाखवले असाल, समजा तुम्ही असं केले असाल तर तुम्हाला ते बोगस यादीमध्ये जाणार आहे। खरंच सांगत आहे मी खोटं बोलत नाही, खरंच बोगस यादीमध्ये जाणार आहे आणि तुमच्यावर कारवाई होणार सुद्धा आहे। कारण कसं आहे, आता हे जे अधिकार आहेत तहसीलदाराकडे दिलेले आहे, आता तहसीलदार तपासणी करणार आहेत। कारण भरपूर CSC सेंटर पण बंद पडले आहेत। सगळ्यात जास्त CSC सेंटर जे आहे बीड जिल्ह्यामध्ये CSC सेंटरवरती कारवाई झालेली आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आता होणार आहे, एका जिल्ह्यामध्ये होणार आहे। आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 6 ते 7 CSC सेंटरवर कारवाई झाली आहे। खोटी अशी जो फॉर्म भरला, पीक विमा भरला, त्याच्यामध्ये खोटी माहिती होती। जर तुम्ही शेत ठेक्याने देत असाल आणि तुम्ही त्याच्यामध्ये समजा पीक विमा जर उचलत असाल, ते पण बोगस यादीमध्ये जाणार आहे। आता पडताळणी सुरू होणार आहे, एवढं लक्षात ठेवा। ही खोटी माहिती नाही, 100% खरी आहे। ठीक आहे, लक्षात आलं। आता तुम्ही कॉल करू नका, कारण कसं आहे, ही जी माहिती आहे 100% खरी आहे आणि मी कधी आपल्या चॅनलवरती खोटी माहिती कधी दिलीच नाही आहे। तर कशाला मी या शेतकऱ्यांबद्दल मी खोटी माहिती देऊ, पीक विम्याबद्दल कशाला मी खोटी माहिती देऊ, सांगा तुम्ही। मी कधीच खोटी माहिती दिलेली नाही। ठीक आहे, हे 100% खरं आहे आणि कारवाईसुद्धा होणार आहे। कारण मागच्या वर्षी CSC सेंटरवरती कारवाई झाल्या, आता CSC सेंटर सोडून आता शेतकऱ्यावर थेट कारवाई करण्याचा जे निर्देश आहे राज्य सरकारने तहसीलदाराला दिले आहे। आता तहसीलदार तपासणी करणार आहे की कोणत्या शेतकऱ्याने पीक विमा बोगस पद्धतीने भरला किंवा कोणत्या पद्धतीने भरला, कशाद्वारे भरला, बोगस आहे की
बरोबर आहे हे सगळं तपासणी आता तहसीलदार स्वतः करणार आहे आणि तो कारवाईसुद्धा करणार आहे, कारण त्याच्याकडे सगळे ऑर्डर दिलेले आहे सरकारने. ठीक आहे. तर मंडळी समजलं का? तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.